नमस्कार. आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची चरित्रकथा बघूयात. मोगली ठाण्यांवर शिवाजीराजांनी अचानक हल्ले केल्यामुळे औरंगजेब संतापलेलाच होता. पण आता यावेळी काहीच करता येत नाही हे लक्षात घेऊन तो दिल्लीला गेला. पण त्याच्या मनात शिवाजीराजांचा पुरेपूर काटा काढायचं हे नक्कीच झालं. विस्मय वाटतो तो राजांच्या कमालीच्या धाडसाचा. एका कर्दनकाळ सत्तेच्या विरुद्ध आपणहून बेमुरवत हे असलं लष्करी राजकारण करायचं राजांनी साहस केलं ही अत्यंत मोठी झेप होती. पण ती अतिशय विचारपूर्वक म्हणजेच अभ्यासपूर्वक होती. तो वेडेपणा नव्हता. तो मिळत असलेल्या संधीचा अचूक अन हमखास फायदा घेणं होतं. तो फायदा राजांना झालाच. अशा अनेक संधी पुढच्या इतिहासात पेशव्यांना लाभल्या. पण त्यांचा फायदा क्वचितच एखाद्या प्रसंगी घेतला गेला. तसा प्रत्येक संधीचा फायदा इंग्रजांनी आमच्या विरुद्ध अचूक टिपला. लहान वयात आणि आपल्या लहानशा सैन्यानिशी राजांनी अनेकदा अवघड डाव धाडसानं जिंकले. दिनांक 24 ऑक्टोबर 1657 या दिवशी शिवाजीराजांनी कल्याणपासून दक्षिण कोकणात सावंतवाडीपर्यंत वादळी स्वारी मांडली. महिनोन्महिने राजा स्वारीवर आहे. त्यांना विश्रांती सोसतच नाही. या कोकण मोहिमेत संपूर्ण कोकण महाराजांच्या कब्जात आलं असं नाही, पण किनाऱ्यावरचे अनेक किल्ले आणि काही जलदुर्ग महाराजांनी सुसरीनं शेपटाचा फटकारा मारून एक एक भला मोठा मासा मारावा तसा एक एक जलदुर्ग राजांनी मटकावला. हर्णेचा किल्ला, जयगड, घेरिया, देवगड, रेडी अन थेट तेरेखोल. शिवाय सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरती असलेले अनेक गिरिदुर्ग महाराजांनी काबीज केले. केवळ प्रचंड वादळ आहे हे. आमच्या तरुण मनात असंच काही अचाट कर्तृत्व आजच्या हिंदवी स्वराज्यात आपणही गाजवावं असं येतच नाही का? का येत नाही? आळस, अज्ञान, बेशिस्त, अभिमानशून्यता, आत्मविश्वासाचा अभाव, अल्पसंतुष्टा सगळंच काही. याच काळात इंग्लिश टोपीवाले व्यापारी, बंदूकवाले लष्करी, पोर्तुगीज अन सारेच 18 टोपीकर फिरंगी हजारो मैलावरून सागरी मार्गाने भारतात येत होते. उंदराच्या कानाएवढे आणि विड्याच्या पानाएवढे यांचे देश. नकाशावर लवकर सापडतही नाहीत, पण त्यांची महत्त्वाकांक्षा लाटेवर स्वार होऊन आम्हाला लुटायला आणि कुटायला येत होती. कोकणातील या स्वारीत शिवाजीराजांच्या नजरेस अनेक गोष्टी आल्या. काही सुखावणाऱ्या तर काही मिरचीसारख्या झोंबणाऱ्या. त्यात राजांना जी कोकणी मन आणि मनगट गवसली ती फारच मोलाची होती. मायनाक भंडारी, बेंटाजी भाटकर, दौलत खान, सिदी मिस्त्री, इब्राहिम खान, तुकोजी आंग्रे, लायजी कोळी, सर पाटील आणि असे अनेक. आगरी, भंडारी, कोळी, कुणबी, प्रभू, सारस्वत मंडळी महाराजांच्या या जागर गोंधळात कर्तृत्वाचे पोत पेटवून राजांच्या भोवती हुकूम झेलायला अधीरतेनं गोळा होऊ लागली. हे सारेच समाजगट खरोखर गुणी होते. शौर्य, धाडस, कल्पकता, निष्ठा, पराक्रमाची हौस आणि उत्तुंग महत्त्वाकांक्षा या तरुणांच्या रोमरोमात उसळत होती. राजांनी या कोकणी चतुर काळसुद्यांचा अचूक उपयोग करायच्या योजना आखल्या, कृतीतही आणल्या. या आगरी, कोळी, भंडारी पोरांचं काय सागरी अप्रूप सांगावं. जन्मल्यावर यांना आधी समुद्रात पोहता येत होतं अन मग जमिनीवर रांगता येत होतं. एकच पुढच्या काळातील इतिहासातील साक्ष सांगू का? शिवाजीराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबानं मराठी राज्य गिळून टाकण्याकरता अमाप दळवादळ घेऊन इथं स्वारी केली. 25 वर्ष तो मराठी देशावर थैमान घालत होता. पण कोकणात किनारपट्टीचा एकही सागरी किल्ला अन कोकणची वीटभर जमीनही औरंगजेबाला 25 वर्षात जिंकता आली नाही. अजिंक्य. कोकण अजिंक्य, भंडारी अजिंक्य, आगरी अजिंक्य, कोळी अजिंक्य, समुद्र अजिंक्य,
मराठी राज्य आणि मराठी ध्वज अजिंक्य हे कर्तृत्व कोणाचं? हे या कोकणी मर्दांचं. वास्तविक यांचा मान भारताच्या आरमारी नौकांवरून शत्रूवर तोफा बंदुकांनी सरबत्ती करण्याचा आहे. ही सारी मार्शल रेस आहे. शिवाजी महाराजांनी 300 वर्षापूर्वी हे ओळखलं. कोकण अजिंक्य बनवलं. आमच्या लक्षात केव्हा येणार? ब्रिटिश विल्यम्स पिप्ससारखा एखादा कान्होजी आंग्रा, मायनाक भंडारी किंवा एखादा मराठी दौलत खान आम्हाला आज लाभेल का? याच कोकणस्वारीतून शिवाजीराजे कुडाळपर्यंत समुद्र आणि भूमी कब्जात घेत पोहोचले होते. देशावरीलही लोणावळ्याजवळच्या अनेक किल्ल्यांच्या कब्जा राजांनी घेतल्या होत्या. राजमाची, लोहगड, तुंगतिकोना आणि पूर्वी शहाजीराजांसाठी बादशहाच्या ताब्यात देऊन टाकलेला कोंढाणा राजांनी काबीज केला होता. कोकणातील पण सह्याद्रीवर असलेले माहुली, कोहजगड, सिद्धगड, मलंगगड, सरसगड इत्यादी गडही जिंकले होते. स्वराज्य वाढलं होतं. विजापूरचा अर्धांगवायू झालेला बादशहा मोहम्मद आदिलशाह 4 नोव्हेंबर 1656 रोजी मृत्यू पावला होता आणि त्याचा मुलगा अली आता बादशहा झाला होता. हा अली वयाने 17-18 वर्षाचाच होता. त्याची आई ताजुल मुखदिरात उर्फ बडीसाहेबा हीच सर्व कारभार पाहत होती. क्वचितच एखाद्या झटापटीत स्वराज्यांच्या मावळी सेनेचा पराभव होत होता. नाही असं नाही, पण उल्लेख करावा असा एकही विजय या काळात आदिलशाही सेनेला कुठेही मिळाला नाही. सर्वत्र विजयाचाच घोष उठत होता मराठ्यांच्या. त्यामुळे आधीच हादरून गेलेल्या विजापूरच्या शाही दरबाराची अवस्था चिंताक्रांत झाली होती. खरं म्हणजे ही विजयाची गगनभेदी गर्जना 350 वर्षाच्या गुलामगिरीनंतर एकदम उठली होती. हीच शिवक्रांती. सगळीकडेच परकीय शत्रू विस्मित आणि बेचैन झाले होते. स्वकीय शत्रूंना काय तोटा, त्यांचं पोट सततच दुखत होतं. राजांच्या या सुसाट कोकणस्वारीमुळे आदिलशाही गलबलून गेली होती. शिवाजीविरुद्ध काय करावं हेच बड्या बेगमेस आणि शाहास समजत नव्हतं. विचार करीत बसायलाही सवड नव्हती. सतत मराठी वादळाच्या बातम्या येत होत्या. या मराठी विजयाचं मर्म कोणतं होतं? का विजय मिळत होते? असं कोणतं मिसाईल महाराजांना सापडलं होतं? महाराजांनीच अनेक प्रसंगी स्वतः उद्गारलेल्या शब्दात ते मर्म सापडले. ते आपल्या मावळ्यांना म्हणताहेत, आपापले काम चोख करा. हे राज्य श्रींच्या आशीर्वादाचे आहे. पराक्रमाचे तमाशे दाखवा. या राज्याचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. त्यास चुकू नका. सिंधू नदीचे उगमापासून कावेरी नदीचे पैलतीरापर्यंत अवघा मुलूक आपला. तो मुक्त कसा करावा, ऐसा मानस आहे. आणि असेच कितीतरी वमीर भिडवीत असे शब्द महाराजांनी आपल्या जीवलगांच्या पाठीवर हात ठेवून आयुष्यभर उच्चारले. हे शब्द हृदयी कोरूनच मावळ्यांनी स्वराज्याकरता सर्वस्व पणाला लावले. अनुशासन, शिस्त, निस्वार्थ सेवा, स्वच्छ राज्यकारभार आणि नेत्यांवरती नितांत विश्वास हे शिवशाहीच्या यशाचे मर्म होते. म्हणूनच हरघडी, हर दिवशी नित्य नवा दिन जागृतीचा उगवत होता. मावळ्यांच्या आकांक्षापुढती गगन रोख झुकत होतं. ठेंगणं ठरत होतं. त्यातूनच भरत होतं स्वराज्य आणि बहरत होते स्वाभिमानी संसार. आळस, अज्ञान अन अहंकार याची हकालपट्टी झाली होती. अन लाचारी, फितुरी आणि हरामखोरी यांना स्वराज्यात जागा नव्हती. असं सारं घडलं तरच राष्ट्र उभं राहत असतं, फुलत असतं. शिवकालात तसं पाहिलं तर रणांगणावर होणाऱ्या जखमांमुळे कण्याणेच क्षण, रोज आणि अखंड उठत होते. पण पोरं हसत हसत कणत होती, अभिमानानं कणत होती. अन मग कोणी एखादा शाहीर डफावर थाप मारून गरजत होता, मराठ्यांची पोरं आम्ही भिणार नाही मरणाला.
अन मग माझ्यासारख्या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात भिरभिरणाऱ्या गोंधळाला सुचू लागतं की मराठ्यांची पोरं आम्ही नाही भिणार मरणाला.